रहा रिटायर मैं, हो रहा रिटायर मैं, कल ऑफिस नहीं आऊँगा। सुबह सुबह मैं जल्दी उठकर ना ऑफिस की दौड़ लगाऊंगा। हो रहा रिटायर मैं, कल ऑफिस नहीं आऊँगा। पर याद बहुत आएंगे कल, पर याद बहुत आएंगे कल, ऑफिस में गुजरे वो पल। नोक झोंक कभी प्यार की बातें, नोक झोंक कभी प्यार की बातें, हंसी ठहाके और मुलाकातें। वो मीटिंग की टेंशन, वो प्रेजेंटेशन का दबाव, वो कैंटीन का डोसा, उत्पम वड़ा पाव। वो नौकरी का रुतबा, समाज में सम्मान, वो रिश्तों की लाइन, रिश्तेदारों में शान। ये यादें वो यादें हैं, ये यादें वो यादें हैं, मैं कैसे इन्हें भुलाऊंगा। हो रहा रिटायर मैं, कल ऑफिस नहीं आऊँगा, कल ऑफिस नहीं आऊँगा। जीवन का प्यारा सफ़र था ये, मैं नहीं इसे भूल पाऊँगा। ये ऐसी जमा पूंजी है मेरी, मैं खर्च नहीं कर पाऊँगा। हो रहा रिटायर मैं, कल ऑफिस नहीं आऊँगा। सुबह सुबह मैं जल्दी उठकर ना ऑफिस की दौड़ लगाऊंगा। हो रहा रिटायर मैं, कल ऑफिस नहीं आऊँगा। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है। सूरज देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है। जब कभी ऐसे कोई मस्ताना निकले है अपनी धुन में दीवाना, शाम सुहानी बन जाते हैं दिन इंतजार के। ओ राही ओ राही ओ राही ओ राही। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों के चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। कारवां है ये तेरा इम्तिहान है, साथी न कारवां है ये तेरा इम्तिहान है। यूं ही चला चल दिल के सहारे, करती है मंजिल तुझको इशारे। देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकार के। ओ राही ओ राही ओ राही ओ राही। रुक जाना नहीं तू कहीं हार के,
बदल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। आणि म्हणून मी उल्लेख करत होतो, गेली 35 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत असताना, या सेवेची पूर्ती करत असताना प्रत्येकाने आपापल्या मुलांना जरा घेऊन बसूया. हा, आपापलीच मुलं शोधा. गेली 35 वर्ष आणि 2 महिन्याचा आयुष्यातला काळ या पोलीस खात्यातील नोकरीची सेवा करत असताना व्यतीत केला आणि त्याची प्रचिती आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी आदर व्यक्त करण्यासाठी उपस्थित झाला. आणि म्हणून आजची सत्कारपूर्ती, नोकरीचा शेवटचा दिवस हा एका डोळ्यामध्ये आसू असते आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये असं असतं. आणि म्हणून मुंबई पोलीस खात्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त होत असताना गेली 35 वर्ष आणि 2 महिने इतका काळ या खात्यात व्यतीत केलेले आमच्या सर्वांचेच लाडके मार्गदर्शक सुनीलदादा शांताराम देवकर, पोलीस उपनिरीक्षक, आपणास विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. ज्यांच्याबरोबर आदरानं काम केलं, सहकारी म्हणून त्यांची सेवा केली, ज्यांचा आदर झाला, असे आमच्या पवई पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, यामध्ये मला विशेष उल्लेख करावासा वाटतो. पोलीस निरीक्षक आदरणीय बंडगर साहेब जे क्राईम विभागामध्ये त्या काही सेवा करत आहेत, आदरणीय पोलीस निरीक्षक गोसावी साहेब, सन्माननीय पोलीस निरीक्षक आदरणीय पवार साहेब, त्याचबरोबर आदरणीय पाटील साहेब, या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. जी सत्कार मूर्ती आज सेवेतून त्या ठिकाणी पूर्ततेकडे जात आहे, त्यांच्या अर्धांगिनी आपणासही विनंती आहे की आपण कृपया या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हावं. दादांच्या शेजारी आपण देखील अर्धांगिनी म्हणून त्या ठिकाणी आपली हक्काची जागा घ्यावी, जेणेकरून आयुष्यभर प्रपंच केला आणि पोलीस खात्यातील अधिकाऱ्याची, कर्मचाऱ्याची पत्नी म्हणून केवढं अलर्ट राहावं लागतं याचं एखादं उदाहरण त्यांच्या आयुष्यात निश्चित घडले. कारण 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये आदरणीय आमच्या सुनील दादांनी नोकरी केली आणि ती जबाबदारी पेलवत असताना नुकत्याच विवाहित झाले होते, नेमका बॉम्बस्फोट झाला आणि ती जबाबदारी या परिवारावरती आली. तेवढ्याच ताकदीनं अर्धांगिनी म्हणून त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या सोबतीला काम करत आल्या ते त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवतींनी सुनीताताई वहिनींचं देखील या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आहे. ज्यांच्या आशीर्वादानं हा सगळा परिवार, विशेषतः आमचा देवकर परिवार साहेब, या परिवाराला एक वेगळ्या पद्धतीची परंपरा आहे. सामाजिक बांधिलकी तर या परिवारानं आदरणीय सुनीलदादांच्या आजोबापासून सांभाळत आणली. विशेष उल्लेख करावा असं वाटेल, मुंबईच्या पोलीस खात्यामध्ये आजही आदबीनं, आदरानं आणि कर्तव्यदक्ष म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना कशा पद्धतीनं नोकरीला लावलं आणि बरीचशी कुटुंब या परिवारातली, विशेषतः शेतकऱ्यांना मुलांना आधार दिला. गावाहून आलेल्या मुलाचं भलं करावं ही भावना मनामध्ये ठेवून आदरणीय सुनीलदादांचे वडील, आमच्या सगळ्यांचेच ज्येष्ठ पितृतुल्य असे मार्गदर्शक स्वर्गीय शांताराम भाऊ यांच्या स्मृतीला आज उजाळा देणं निश्चितच क्रमप्राप्त ठरेल. आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादानं आदरणीय सुनीलदादांनी ही नोकरी त्या ठिकाणी केली आणि तेच संस्कार त्यांच्यामध्ये रुजवले गेले. आणि म्हणून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मान्यवर सर्वच मंडळींना विनंती करतो की आपण आदरणीय सुनीलदादांच्या वडिलांना
तीर्थरूप भाऊंना या ठिकाणी आपण आदरांजली अर्पण करूया. या ठिकाणी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. वेगळ्या पद्धतीचं समाजामध्ये जीवन व्यतीत करतायत. हजारो कुटुंबांना आधार दिला ते आमच्या सर्वांचेच तीर्थरूप स्वर्गीय शांताराम बळीबा देवकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी पुष्प अर्पण केलं जाते. आणि ती सेवा, तो आशीर्वाद घेऊन संस्कारमय जीवन जगत असताना हा परिवार, या परिवारातील ज्येष्ठ चिरंजीव सुनीलदादा शांताराम देवकर गेली 35 वर्षांनी 2 महिन्याचा पोलीस खात्यातला सेवेतला काळ सेवापूर्तीकडे जात आहेत. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हावं. आपला हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, त्यामुळे एकमेकाला आपण सांभाळून घेऊया. सन्माननीय बंडगर साहेबांना सन्मानित करावं. या मुंबईच्या पोलीस खात्यामध्ये वेळ देणं ही फार मोठी कसोटी आहे. आणि म्हणून जागतिक स्तरावरती मुंबई पोलिसांची नोंद घेतली जाते. एवढे कर्तव्यदक्ष हे दल आमचं पोलीस खात्याचं मुंबईचं आहे, त्याचा वेगळा अभिमान निश्चित आहे. आमच्या सुनीलदादांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले पोलीस निरीक्षक आदरणीय बंडगर साहेब यांना आमच्या देवकर परिवाराच्या वतीनं सन्मानित केलं जाते. आदरणीय बंडगे साहेब, आपणास विनंती, आपण कृपया व्यासपीठावर यावं. आदरणीय बंडगर साहेबांना या ठिकाणी सन्मान केलं जाते. जोरदार टाळ्या वाजवूया आपण, म्हणजे एका कार्यक्रमाच्या दिशेने आपण जातोय. क्राईम शाखेमध्ये सेवा करणारे आमचे पोलीस निरीक्षक बंडगर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर त्याच पद्धतीचे कर्तव्यदक्ष म्हणून अधिकारी असणारे आमचे पोलीस निरीक्षक गोसावी साहेब, आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांचा आदर करणं हे माझं कर्मप्राप्त कर्तव्य आहे, ही भावना मनामध्ये ठेवून या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आदरणीय पोलीस निरीक्षक गोसावी साहेब, टाळ्या वाजवायला संकोच करू नका. टाळ्या वाजवल्याने आयुष्य वाढतं, आनंद वाढतो. जो माणूस टाळी वाजवत नाही तो जगातला सगळ्यात दुःखी माणूस. पोलीस निरीक्षक आदरणीय गोसावी साहेब, यानंतर पोलीस निरीक्षक आदरणीय पवार साहेब आपल्याला देखील या ठिकाणी सन्मान केले जाते. आदरणीय पाटील साहेब, आपला उल्लेख केला होता, आपण कृपया व्यासपीठावर विराजमान व्हावं. तत्पूर्वी या ठिकाणी सन्मान होतोय आदरणीय पवार साहेब यांचा. शालला हात लावा. देखील आमच्या देवकर परिवाराच्या वतीने सन्मान केले जाते. पाटील साहेब या ना, आपण वरती या ना. समोरून सत्कार स्वीकारावा आणि आपण स्थानापन्न व्हावं. टाळ्यांचं सूत्र मी सांगितलं ना तुम्हाला. पवई पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आमच्या पोलीस स्टेशनना काम करणाऱ्या आमच्या सहकार्याची सेवापूर्ती ही भावना मनामध्ये ठेवून आदरणीय सुनीलदादांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. आता लक्षात आलंय. अभिमान मनामध्ये असावा की चांगला सहकारी आमचा त्या ठिकाणी होता, कामाला मदत करत होता, आदर्श देत होता किंवा सहकार्याबद्दल भावना व्यक्त करत होता. हा भाव मनामध्ये घेऊन या ठिकाणी आलेली सगळी मंडळी आहेत. तुमच्यापैकी PSI शिंदे साहेब, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यावं. क्राईम ब्रँच युनिट 1चे पोलीस निरीक्षक आदरणीय पिसाळ साहेब यांचा सन्मान होतोय. समोर पहा. पोलीस खात्यातल्या व्यक्तीला 24 तास ड्युटी करावी लागते. ही भावना मनामध्ये ठेवून सत्कार होताना टाळी वाजवावी ना आपण. ही प्रेरणा आहे, ऊर्जा आहे त्या सेवेची. आमचा एक सहकारी आज सेवानिवृत्त होतोय
आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत इथपर्यंत आला, ही भावना मनामध्ये ठेवून वेळात वेळ काढून पवई पोलीस स्टेशनचे सगळेच अधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात आपली भावना व्यक्त करण्याची विनंती आहे. आदरणीय पोलीस निरीक्षक पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या पोलीस स्टेशनच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. आदरणीय पवार साहेब. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आजचे सत्कारमूर्ती देवकर साहेब, त्यांच्या पत्नी माननीय बंडगर साहेब, पाटील साहेब आणि गोसावी साहेब. आज देवकर साहेब 2 वर्षापासून आपल्यासोबत होते. आज त्यांचा सेवानिवृत्तीचा दिवस, खरोखर खूप हा आनंदाचा दिवस आहे. म्हणजे आज देवकर साहेब खरोखरच सुंदर दिसत आहेत. म्हणजे रिटायरच्या पहिल्या दिवशी माणसाला एवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. यांचे पुढचे दिवसही असे त्यांचे आनंदात जावेत, सुखात जावेत, आरोग्यमय जावेत. देवकर साहेबांना तसं पाहिलं तर देवकर साहेब मला लहानपणापासून ओळखत आहेत. खरोखर खूप चांगली व्यक्ती आणि मनापासून काम करणारे. या 2 वर्षामध्ये आम्ही आता कामाच्या निमित्ताने आमचा संबंध आला. कधीही कुठल्या कामाला त्यांनी नकार दिला नाही. कोणतंही काम असू दे अगदी प्रामाणिकपणे केलं आणि त्याचंच त्यांना हे फळ आहे की आज 35 वर्ष 2 महिने सेवा करून आज ते आपल्यातून सेवापूर्ती झाली आहे. निवृत्त होण्यापेक्षा सेवापूर्ती म्हटलेलं जास्त चांगलं आहे. मी पवई पोलीस स्टेशनच्या वतीने देवकर साहेबांना त्यांच्या पुढील वाटचालीकरता, आयुष्याकरता त्यांना आरोग्य, समाधान लाभो याकरता मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. नमस्कार. पोलीस खात्यातील व्यक्तीला असं वाटतंय की शेवटच्या दिवशीसुद्धा आनंदी चेहऱ्याने रिटायरच्या पहिल्या दिवशी माणूस एवढा आनंदी राहतो. याचा अर्थ नोकरी करत असताना आयुष्यात आनंदी नोकरी केली आणि लोकाभिमुख नोकरी केल्यानंतर त्याच्या पाठीमागं निष्कलंक हा शब्द लागतो. तसे आमचे सुनील दादा, अशीच भावना आदरणीय पवार साहेबांनी व्यक्त केली. साहेब, आपलं मनापासून या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय दगडे साहेब, आपल्याशी विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला देखील सन्मान होत आहे. झालेले असतात. वा वा वा, घ्या. क्या बात आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर बंडगे साहेब, आपणाशी विनंती, आपल्याला देखील सन्मान केलं आहे. दादा, सुनील दादा, डॉक्टरांना सन्मानित करायचं आहे. दक्षता घेणारे डॉक्टर, त्यांचे फॅमिली डॉक्टर आजही दक्षता घेतात सेवापूर्तीच्या कार्यक्रमाची. मैत्री असावी अशी, जिव्हाळा असावा असा. डॉक्टर साहेब, आपण इकडे व्यासपीठावर विराजमान व्हायचं. या बसा. जाता जाता मला शुभेच्छा द्यायच्या आहेत. माझ्याकडे वेळ नाही, पण मी शुभेच्छाला वेळ देणार आहे. ही भावना मनामध्ये घेऊन माझ्या पाठीमागे आदराने उभे राहिलेले आदरणीय बंडगर साहेब, आदरणीय सुनील दादांना साहेबांना शुभेच्छा देत आहेत. आदरणीय बंडगर साहेब. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय देवकर साहेब आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजर झाले त्यांचा सहकारी वर्ग आणि त्यांचे कुटुंबीय. आज देवकर साहेबांचा सेवांचा दिवस आहे. खरं पाहिलं तर ज्या दिवशी मनुष्य भरती होतो त्याच दिवशी आपली सेवानिवृत्तीची डेट देखील फिक्स असते. हा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा असतो. पण ज्या दिवशी मनुष्य रिटायर होतो त्यावेळी त्यानं जे काय वयवर्ष असेल, 35 वर्ष, 36 वर्ष, 40 वर्ष सेवा केली असेल, त्याचा पूर्ण लेखाजोखा त्यामध्ये मांडला जातो. मी जून 2025 साली पवई पोलीस स्टेशनला आलो. त्यावेळी 1 वर्ष झालं, ऑलमोस्ट 1 वर्ष व्हायला येईल. देवकर साहेबांचा आमचा सहभाग आहे किंवा त्यांच्या संपर्क आहे. त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते इतकं मन मिळावं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे जे आपलं कर्तव्य आहे, कर्तव्याच्या प्रती त्यांची असणारी स्वतःची ओढ किंवा कर्तव्याची जबाबदारी असणारी, एक तर फार पोलीस खात्यामधलं 24/7 असं काम करणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्यासोबत नाईट ड्युटी असेल, नाईट पेट्रोलिंग असेल, डे पेट्रोलिंग असेल,
ज्यावेळी देवकर साहेब आमच्यासोबत असायचे त्यावेळी असं आम्हाला कधीच अनसिक्युअर भासलं नाही. कोणत्याही पोलीस स्टेशनच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही गेलात तर त्यांना प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रत्येक एरियाची खडांखडा माहिती आहे. सर बघा हा बंगला याचा आहे, याच्या बंगल्यामध्ये आहे, 6 महिन्यापूर्वी ह्या ठिकाणी ही घटना घडली होती, तिकडं बीट नंबर 4मध्ये गेलं तर साहेब हा आहे, त्यामध्ये ही घटना घडली होती. मग एवढं तंतोतंत जिओग्राफिकली नॉलेज त्यांना होतं. त्यांच्याकडून आम्हाला नोकरी करताना कर्तव्य करत असताना कसं राहिलं पाहिजे, कसं नॉलेज वाढवलं पाहिजे याचं चांगलं आम्हाला म्हणजे वैयक्तिक मला तरी त्याचा अनुभव आलेला आहे. आज त्यांचा म्हणजे सेवनचा दिवस आहे. साहेब आता तुमच्याकडचा संघर्ष, धावपळ किंवा कामाचा दबाव, प्रेशर वगैरे काही नाही आहे. तुम्हाला आता फक्त विश्रांती घ्यायची आहे, एकदम छान आयुष्य जगायचं आहे. आणि ज्यावेळी आम्ही पेट्रोलिंग करत असताना त्यावेळी प्रत्येक वेळी सांगायचे त्यांच्या बाबतीमध्ये मला हे प्रकर्षानं जाणवलेला हे गुण म्हणजे स्वतःच्या फॅमिलीप्रती असणारी त्यांची आपुलकी. सर्वांना सांगायचे लोकांनी फॅमिली जपली पाहिजे. आणि मला वाटतं सर तुमच्या सांगण्यावरून तुम्ही एकदम तुमची फॅमिली वगैरे तुम्हाला चांगला सपोर्ट आहे. ही 35 वर्ष 2 महिनं निष्कलंक सेवा करण्यासाठी ज्या कुटुंबानं तुम्हाला साथ दिली, आधार दिला, त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हाला ह्याच्या पुढचा सेवावृत्तीचा काळ आनंदाचा, सुखाचा, यशाचा, भरभराटीचा जावो यासाठी आमच्यावर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना आलेला अनुभव आणि त्याप्रती असणारी भावना आदरणीय बंडगर साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली. आपलं मनपूर्वक मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय देवकर साहेबांचा सगळा स्टाफ आवर्जून उपस्थित आहे. देवकर साहेब तुम्ही पुढे या इकडे असे, कारण ज्याच्यावर काम केलं त्याच्याबद्दल काहीतरी आदर व्यक्त करावा आणि म्हणून त्यांनी आवर्जून सांगितलं की मला थोडं बोलायचं आहे. मी आदरणीय पानसरे सरांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आमचे पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी श्री माननीय पवार साहेब आणि बनगर साहेब, तसेच आपले गोसावी साहेब, आज खास करून देवकर साहेबांच्या कार्यक्रमानिमित्त आपण जमलो आहोत. त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी. सर आपल्यासाठी गुंतवणी गुंत्यात सारा पाय मोकळा, ज्ञानाचा अथांग सागर, सागर हा परी कधी न खवळला. सुशील, शांत, दीर्घगंभीर असे परस्पर्श लोहांशी सोने व्हावे आणि जीवनाचे सार्थक व्हावे असे व्यक्तिमत्व आमच्या पवई पोलीस ठाण्याचे श्रीमान देवकर साहेब आज त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा आज हा सोहळा. सर तुम्हाला आमच्या पवई ठाण्याच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कमांडर पानसरे साहेबांना असं वाटत होतं की काय काय बोलू, आणि म्हणून कैलास नाना पोलीस खात्यात काम केल्यानंतर असं मन भरून येतं आणि म्हणून काय सांगू, काय ठेवू, माझ्या साहेबाबद्दल काय काय सांगू, ही भावना मनात होती पानसरे साहेबांची. आणि त्यांच्याबद्दल मला 1-2च ओळी आठवल्या, त्यावरून सांगतो. पानसरे साहेब तुमच्या मनात काय होतं सांगू का? भरभरून ओंजळ आहे, भरभरून ओंजळ आहे, परिती रीती रीती का वाटे, शब्दात कोणत्या सांगू जे आतून दाटून येत आहे. या पद्धतीच्या भावना तुम्ही व्यक्त केल्या आणि म्हणून ज्या सहकार्यावर मी काम केलं त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करावा ही भावना व्यक्त केली कमांडर पानसरे सरांनी. मनपूर्वक आपल्याला आमच्या सगळ्याच परिवाराच्या वतीनं धन्यवाद. यानंतर त्यांचा आदरणीय साहेबांचा, देवकर साहेबांचा आलेला स्टाफ त्यांना सन्मानित करत आहे. तुमचा सगळा स्टाफ येऊ द्या एकदा. पवई पोलीस स्टेशनचा सगळा स्टाफ.
नेहमीच थोडीशी वेळ वाकडी वाट करून प्रत्येकाला वेळ काढावा लागतो आणि त्याच पद्धतीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी करत राहावं. आणि पोलीस खात्यातील व्यक्तीचा सेवानिवृत्तीचा सेवापूर्तीचा कार्यक्रम होत असताना नातेवाईक परिवार आणि ज्यांच्यावर आपण काम केलं हे जरा उद्याचं भविष्य थोडं शांत ठेवा ना. मान्य ते भविष्य पण आपला वर्तमान खराब करतोय. या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र येत असतो. केलेल्या कामाची पावती असते, केलेल्या कामाचा हा उजाळा असतो आणि समाजाने दिलेली ही पावती आपल्याला पुन्हा समाजापर्यंत पोहोचवावी असते. म्हणून सेवापूर्तीचा कार्यक्रम घेतला जातो. आणि म्हणून आयुष्यभर काम करत असताना गेली 35 वर्ष सेवा करत असताना आदरणीय आमच्या साहेबांच्या जीवन प्रवासावरती थोडासा प्रकाश टाकावा या भावनेतून तुमच्याशी संवाद साधतोय. कारण पोलीस खात्यातील सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती ज्यांनी त्यांच्यावर काम केलं किंवा ते आज काही ठिकाणी वरिष्ठ म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं. ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये वेळ द्यावा लागतो ही भावना मनामध्ये ठेवून एवढाही वेळ त्यांनी दिला त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आहे. मी सांगत होता या गोष्टीचा की ज्यांच्या प्रतिमेचं आपण वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात केली ते सुनील साहेबांचे तीर्थरूप वडील. यांच्या आशीर्वादानं या पोलीस खात्यातील वेगळ्या पद्धतीच्या लोकांना आजही त्यांची ओळख आहे. मी आदरणीय कैलास नानांशी मगाशीच चर्चा करत असताना मान खटाव भागातला एक माणूस मला परवा दिवशी भेटला आणि नाव सांगितल्यानंतर म्हणला मला त्या साहेबांनी भरती केलं आहे आणि मी रिटायर झालेले 8 वर्ष झाले. एवढी सामाजिक बांधिलकी या परिवाराची आहे. मुळात गावातील आमच्या पुरंदर तालुक्यातील मावडी सुपे गावचे हे प्रस्थापित कुटुंब. आदरणीय साहेबांचे आजोबा या आजोबांनाच मुळात जी सामाजिक कार्याची आवड होती आणि ती जोपासना करत असताना खऱ्या अर्थानं त्या काळातलं बळ्याण्णांचं कुटुंब असं संबोधलं जायचं. आणि अण्णांच्या या परिवाराचा विस्तार पुढे होत असताना 4 मुलं आणि 4 मुली असा विस्तार पुढे होत आला. या 4 मुलांमधील आदरणीय साहेबांचे वडील हे ज्येष्ठ आदरणीय शांताराम भाऊ म्हणून त्यांना आम्ही सर्वजण म्हणायचो. आणि या भाऊंनी आपल्याबरोबर आपल्या भावांची देखील प्रगती व्हावी ही भावना मनामध्ये ठेवून आपल्या प्रपंचाबरोबर आपल्या भावांचे प्रपंच देखील त्या ठिकाणी लाईनीला लागावेत, चांगले व्हावेत. भावंडांमधली 3 भावंडं पोलीस खात्यामध्ये सेवली होती. त्यातले आज आमचे कैलास नाना या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपल्यासारखंच आपल्या भावांचं परिवार कुटुंब असावं असा उदात्त भाव या परिवाराला पहिल्या पिढीपासून लाभलेला आहे आणि त्याचा वारसा आजही आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून दादांचे वडील शांताराम भाऊ असतील, उत्तमाबा असतील, आमचे कैलास नाना असतील, त्याचबरोबर आमचे दुसरे वसंत बाप्पू असतील, ही सगळी मंडळी म्हणजे साहेबांचे चुलतेच पोलीसमध्ये होते, वडील पोलीस खात्यामध्ये होते आणि तीच परंपरा आजही या परिवारामध्ये ठेवलेली आहे. त्यांच्या सूनबाई देखील पोलीसमध्ये आहेत. इकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतं तेव्हा त्याची जबाबदारी त्याचा आदर्श निर्माण होत असतो. ही भावना मनामध्ये ठेवून हा परिवार त्या ठिकाणी येतोय. भाऊंनी त्यांच्या मुलांवरती प्रेम केलं, त्यांच्या भावांवरती प्रेम केलं, आपल्या मुलाप्रमाणे भावांच्या मुलावर देखील प्रेम करावं अशा पुतण्यांवरती देखील प्रेम केलं. आणि हा मोठा परिवार आज समाजामध्ये की वेगळ्या पद्धतीची सामाजिक बांधिलकी जोपासताना दिसतोय. हजारो मुलं विशेषतः ग्रामीण भागातील खेड्यातील शेतकऱ्याची मुलं स्वतःला संधी मिळाल्यानंतर रिक्रुटमेंट डिपार्टमेंटला असताना, भरती विभागाकडे असताना, ट्रेनिंग डिपार्टमेंटला असताना आदरणीय साहेबांच्या वडिलांनी त्या मुलांना सहकार्य केलं आणि आज कितीतरी प्रपंच पोलीस खात्यातून निवृत्त झाले आणि त्या पद्धतीचं आयुष्य जगत आहेत. आणि म्हणून ती परंपरा ठेवत असताना मुळात साहेबांचा जन्म आमच्या मावडी गावचा. प्राथमिक शिक्षण गावात थोडं झालं, नंतर रयत शिक्षणच्या शाळेचं माध्यमिक शिक्षण पिसर्व्यामध्ये झालं आणि नंतर साहेबांबरोबर या ठिकाणी त्यांच्या वडिलांबरोबर मुंबईला आपलं वास्तव्य केल्यानंतर या ठिकाणचं तुमच्या मरोळ भागात असणारं प्रागतिक हायस्कूल या ठिकाणी पुढचं शिक्षण केलं. हे करत असताना आपले वडील काय करतात, त्यांचा आदर्श काय, ते समाजात कशा पद्धतीनं जातात ही भावना मनात ठेवून वडिलांचा आदर्श घेऊन आपण देखील कष्ट केलं पाहिजे. स्ट्रगल करत असताना म्हणून पोलीस खात्यामध्ये भरती होण्यापूर्वी अनेक वेगवेगळ्या पद्धतीची कामं आमच्या साहेबांनी केली आणि नंतरच्या काळामध्ये भरती झाल्यानंतर पोलीस खात्यामध्ये नोकरी मिळाली आणि नोकरी मिळत असताना
एप्रिल 1991 वयाच्या 23व्या वर्षी पोलीस खात्यात नोकरी मिळाली. सुरुवातीला त्या ठिकाणी नोकरी करत असताना पोलीस खात्यात नोकरी मिळाली याचा आनंद वेगळा होता, कारण घरामध्ये प्रत्येकाच्या अंगावर त्या ठिकाणी खाकी वर्दी सदरक्षणाय खल निग्रणाय म्हणून जी भूमिका मनामध्ये हृदयात पोचली होती ती सुद्धा संधी मला मिळाली असा वेगळ्या पद्धतीचा अभिमान आमच्या सुनील साहेबांना त्याकडे प्राप्त झाला आणि पोलीस खात्यात मला नोकरी मिळाली याचा आनंद गगनात मावेना अशाच पद्धतीची भावना त्या काळातमध्ये आमच्या सुनीलदादांच्या मनात निर्माण झाली. हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे की एखाद्या मुलाला शासकीय सरकारी नोकरी लागली की अशा मुलांच्या बाबतीत इतर नातेवाईक लवकर विचार करतात. पोरगा नोकरीला लागला, मंगेशदादा तो पोलीस खात्यामध्ये लागला, याच्यावर तर फार विशेष महत्त्व. त्याचबरोबर मुंबई खात्यातल्या पोलीस खात्यात आहे याचं वेगळं महत्त्व ओळखून आमच्या साताऱ्यातील असणाऱ्या आदरणीय निकम परिवाराने त्यांना हेरलं आणि त्यांची सुकन्या, त्यांच्या अर्धांगिनी त्यांच्या आयुष्यात आल्या. आणि म्हणून त्या पद्धतीचं जांब त्रिपुटी नावाचं गाव सातारा जिल्ह्यातील त्या निकम परिवारातील अर्धांगिनी सौभाग्यवती सुनीताताई या निकम म्हणून झाल्या आणि नंतर पुढं सौभाग्यवती देवकर म्हणून त्यांचा प्रवास त्या ठिकाणी झाला. हे सगळं करत असताना आपल्या सासऱ्याचा आदर्श, आपल्या चुलत सासऱ्यांचा आदर्श, आपल्या परिवाराचा आदर्श मनामध्ये ठेवून माझ्या यजमानांना देखील त्याच पद्धतीचं मला पाहायचं आहे, ताकदीचं बनवायचं आहे. आणि म्हणून तिळभरबी मनामध्ये शंका न बाळगता आयुष्यामध्ये नोकरी करत असताना मी देखील खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर काम करेल आणि ती जबाबदारी मी पार पाडेल ही भावना मनामध्ये ठेवली. आणि त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती सुनीताताई या त्यांच्या प्रपंचामध्ये रमणीय झाल्या. हे सगळं होत असताना मुळात 91 साली नोकरी लागली, त्याच्यानंतर 92 साली लग्न झालं आणि नोकरीत असताना 1993 साली आपल्याला माहिती आहे, जगामध्ये सगळ्यांना माहीत आहे की 93 साली नेमका बॉम्बस्फोट झाला. आणि बॉम्बस्फोट असताना नुकतंच लग्न झालेला एखादा नवीन नवरदेव जर पोलीस खात्यामध्ये नोकरी करतोय आणि बॉम्बस्फोटाची बाहेर परिस्थिती आहे आणि कामावर तर हजर राहावं लागतंय, अशा स्थितीत देखील मनाचं धैर्य कुठेही न ढळता त्या ठिकाणचा अभिमान मनामध्ये बाळगला. अभिमान या गोष्टीचा मनामध्ये होता की माझे यजमान पोलीस खात्यामध्ये आहेत आणि कर्तव्यावरती दक्ष म्हणून ते काम करत आहेत. आणि म्हणून 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये पोलीस खात्यामध्ये नोकरी करत असताना आमच्या सुनील साहेबांना अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. आणि म्हणून या कामगिरीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया की ही सेवा देखील करण्याचं भाग्य त्यांच्या आयुष्याला लाभलं. हे सगळं करत असताना आपल्या चुलत्यांना बरोबर घेणं, आपल्या चुलत भावांना बरोबर घ्यावं ही भावना मनामध्ये ठेवून आपल्या वडिलांची परंपरा, संस्काराची, सामाजिक कार्याची जोपासत असताना आपल्या चुलत भावांना देखील चुलत्यांच्या मुलांना जे चुलत म्हणून त्यांना कधीच वाटले नाहीत अशा सगळ्यांना बरोबर घेऊन एक चांगल्या पद्धतीचा कुटुंबाचा हा सगळा त्या ठिकाणी सामाजिक भाव निर्माण करणाऱ्या सुनीलदादांनी प्रयत्न चालू केला आणि त्याला चांगल्या पद्धतीचं यश आलं. हे सगळं करत असताना वेगळ्या पद्धतीची माणसं आयुष्यात भेटत जातात. ही माणसं भेटल्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला नोकरी मिळाली, त्या नोकरीचं सोनं करत असताना त्या सोन्याबरोबर त्या सोन्याचे दागिने व्हावेत, त्याचे अलंकार व्हावेत ही भावना मनामध्ये ठेवून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली आपत्ती, आपली मुलं ही संस्कारित व्हावी ही भावना मनामध्ये ठेवून त्याच पद्धतीचं काम आदरणीय सुनील साहेबांनी त्यांच्या अर्धांगिनी सुनीता वेणींनी केलं. आणि म्हणून त्याचं यश, त्याचं रूप हे मूर्त स्वरूपात प्राप्त झालं. नंतरचा त्यांचा मुलगा त्या ठिकाणी नोकरीमध्ये करत असताना मुळात शिक्षण संस्काराचं केलं. संस्काराचं शिक्षण करत असताना आज मला अभिमानानं उल्लेख करावासा वाटेल, त्यांचा मुलगा समीर हा इमिट्स नावाच्या एअरलाईनमध्ये ऑफिसर म्हणून काम करतो आहे. मित्रांनो, ज्याची मुलं संस्कारात निघाली, ज्याची मुलं सुशिक्षित निघाली, त्याच्या निवृत्तीनंतरचा काळ खऱ्या अर्थानं चांगला जातो. नव्हे तर 10 वर्ष माणूस तो जास्त जगतो. हा सामाजिक संदेश त्या नोकरीतून मिळत असतो. आणि म्हणून आपल्याला आनंद वाटावा, अभिमान वाटावा ही भावना आहे. उच्च शिक्षित असणारा हा मुलगा समीर आज चांगल्या पद्धतीची नोकरी करतोय आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून आईचे संस्कार मनामध्ये रुजून साहेबांची कर्तव्यदक्ष भूमिका आईनं मनात पेलवली आणि त्याच पद्धतीचे संस्कार आपल्या मुलीला पण दिले. सुप्रिया नावाची मुलगी, मला सांगायला अभिमान वाटेल
की आय टी क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं आणि आज आय टी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी नोकरी करते. आणि हे सगळं असताना मुलगी जर आय टी क्षेत्रामध्ये काम करते, चांगली शिकली, हे सगळं करत असताना मी यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे की चांगली मुलगी आहे, साहेबांची मुलगी आहे, नोकरीला आहे, चांगली संस्कारित आहे, आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची नजर त्या ठिकाणी आमच्या टेकवडीच्या परिवाराच्या तिकडे गेली आणि त्यांनी बरोबर या पद्धतीचा रोख मनामध्ये ठेवून आपले अजून कौटुंबिक नातेवाईकाची गुंफण करावी ही भावना मनामध्ये ठेवली. आणि म्हणून आमचा समीर दादा त्या ठिकाणी नोकरीला लागल्यानंतर मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पोलीस खात्यातील आपल्या वडिलांची परंपरा स्वतः पण आणली आणि स्वतःची परंपरा त्या ठिकाणी आपल्या सुनेकडं संवर्धित केली. आणि म्हणून सोनबाई देखील आमच्या टेकवडी गावच्या पुरंदर तालुक्याच्याच आहेत आणि म्हणून मुंबई पोलीसमध्ये त्या देखील सेवा करत आहेत. मी मुलगी, सून आणि मुलगा या सगळ्यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराज म्हणायचे. सुप्रियाताई, समीर दादा, आपण परिवारानं इथे वरती बसायचं आहे. आणि म्हणून सुप्रिया आय टी क्षेत्रात काम करते म्हणून यंदा सुप्रियाचं लग्न करताय का अशी नातेवाईकांकडून चौकशी होऊ लागली. आणि बरोबर त्या ठिकाणी साताऱ्याच्या गोडसे परिवाराची नजर आमच्या सुनीलदादांच्या मुलीच्या यजमानाच्या पद्धतीनं गेली आणि दादांनी जावई शोधला साताऱ्यातला, या गोडसे परिवारातला. मला सांगायला अभिमान वाटेल की सचिन गोडसे दादांचे जावई आहेत आणि हे जावई देखील त्या ठिकाणी ॲक्सिस बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहेत. आणि म्हणून दादांचे जावई सचिन गोडसे पाहुणे आणि कन्या सुप्रिया आपल्या दोघांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराज म्हणायचे. चला या, दोघे पण या. जावई गोडसे पाहुणे चिरंजीव समीर आणि आमच्या सोनलताई, सोनल मॅडम पोलीस खात्यातल्या. आता काही कॉल घेऊ नका कोणाचा डिपार्टमेंटचा. डॉक्टर तुम्ही जागा सोडायचे नाहीत, आपण फॅमिली डॉक्टर आहात, अजिबात फॅमिलीपासून वेगळं होऊ नका. आणि म्हणून माझा पुतण्या कर्तबगार आहे, मला त्याचा आधार आहे, माझा त्याला आधार आहे आणि समाज आम्हा सगळ्यांना पाहतो ही भावना मनामध्ये ठेवून पोलीस खात्यातच सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा आपली मुलं देखील संस्कारित केलेले साहेबांचे चुलते आमचे कैलास नाना सेवानिवृत्त मुंबई पोलीस खात्यातले अधिकारी, आपणास विनंती आपण देखील विराजमान व्हावं. परिवारावरती बसलं पाहिजे, समाजाला पाहायला मिळाला पाहिजे. बघा, तुम्ही उठल्या उठल्या तुमचा चिरंजीव पुतण्याने पहिला टाळीचा आवाज दिला. आपल्या चुलत्याबद्दल पुतण्याला आनंद वाटणं ही फार मोठी समाजातली कमाई आहे. हल्ली पुतण्यांना चुलत्याचं फार बरं वाटत नाही. इथं अपवाद हा परिवार, म्हणून एकदा या परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. नानांच्या नानी, नाना नानींना आणलंय ना, या तुम्ही कधी बसणार नानांच्या शेजारी? या 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 या, अभिमान आहे आम्हा सर्वांना, निश्चित आहे. बाई आता ते बसल्यात ना, मला कशाला उठवले असं काही म्हणू नका, म्हणा ते मला या. वा वा वा, टाळ्या वाजवा एकदा जोरदार या अर्धांगिनीसाठी. असू द्या असू द्या असू द्या. आणि हा सगळा कौटुंबिक सोहळा पाहत असताना माझ्या संस्काराच्या रुजवणुकीमुळे हा परिवार आज अशा पद्धतीनं बांधलेला आहे. आणि म्हणून या मातृ आणि वात्सल्य प्रेमाची भावना मनामध्ये घेऊन या ठिकाणी डोळ्यात हे सगळं पाहतायत ते आमच्या भाऊंच्या अर्धांगिनी श्रीमती सुमन काकूंना विनंती आहे, आपण देखील या ठिकाणी विराजमान ते परिवाराच्या ज्येष्ठ मातोश्री आदरणीय श्रीमती सुमन काकूंसाठी जोरदार टाळ्या वाजूया. याच देही याच नजरेला हा मिळणारा हा परिवार आहे. असं म्हटलं जातं, जिस घर में इतना ढेर सारा प्यार होता है इसे परिवार कहते हैं और ऐसे परिवार हरिद्वार के समान होता है.
असा हा परिवार आहे. आणि म्हणून पुतण्यांना देखील हेवा वाटावा, मुलांना हेवा वाटावा, अशा पद्धतीचं काम आमच्या सुनीलदादांच्या माध्यमातून सगळ्यांच्या प्रती केलं जातं. मुलं शिकली पाहिजेत, घडली पाहिजेत, आपापल्या पायावरती उभी राहिली पाहिजेत, समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं नाव झालं पाहिजे, ही भूमिका मनामध्ये ठेवून हे काम करणारी सगळी मंडळी आहेत. या ठिकाणी सुनीलदादांच्या अर्धांगिनी आमच्या सुनीतावांनी बघतायत की माझ्या माहेरचं कोण वरती बसवणार आहेत का नाही तुम्ही. मी थोडा देवकर परिवारातला आहे म्हणून एवढं खुलं बोलतोय बरं का. आता असं म्हणतील हा माणूस एवढा का बोलतोय, तो माझा हक्क आहे. तुम्हाला आवडला असेल तर टाळ्या वाजवा एकदा. इकडं कुणालाच आवडलं नाही, टाळ्या नाहीत पहा. स्वागत आहे, या पाहुणे या. आणि म्हणून पोलीस खात्यामध्ये नोकरी करत असताना 1991 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी पोलीस खात्यात रुजू झाले आणि वेगवेगळ्या पद्धतीची सेवा करत असताना सुरुवातीला क्राईम शाखेमध्ये नोकरी केली. नंतर खारमध्ये प्रमोशन झाल्यानंतर हवालदारपदी अंधेरी, विलेपार्ले या ठिकाणी वाहतूक शाखेमध्ये सेवा केली. पुढच्या काळामध्ये ASI म्हणून मरोळच्या सशस्त्र पोलीस दलामध्ये त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सशस्त्र पोलीस दलात सेवा चालू झाली. आपल्याला कल्पना असेल की महिलांच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीची पोलीस खात्यातील वेगळी शाखा काम करत असते. ही अतिशय सेन्सिटिव्ह असते, दक्ष म्हणून काम करावं लागतं. अशा या निर्भया पथकाच्या म्हणून PSI म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडलेली आहे. आणि आज पवईच्या पोलीस स्टेशनमधून सेवानिवृत्त होत असताना एकूण 35 वर्ष आणि 2 महिन्याची पोलीस खात्यातील सेवा करून आज सेवापूर्तीचा सोहळा आपल्या पोलीस खात्यातील सहकाऱ्यांबरोबर त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांबरोबर या ठिकाणी संपन्न असताना एक विशेष पद्धतीची एक वेगळी हृदयस्पर्शाची झालर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज लाभलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करूया. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या मनात देखील काही भावना आहेत. अशा पद्धतीचे विचार घेऊन मनामध्ये पाहुण्यांच्या वतीनं कोण मनोगत व्यक्त करतं आहे त्या पाहुणे मंडळींना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. साहेबांचे मेहुणे जावई पहिले असतात, नाही मुलगी पहिले. हो, कोण बोलते तुमच्या? शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीचं अध्ययन करून लोकांना आदर्श निर्माण करणारे आमचे सहकारी डॉक्टर खरात साहेब सरांना विनंती करतो की आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त कराव्यात. आमच्या देवकर परिवाराचे जाव आहेत डॉक्टर खरात सर. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सुनील शांताराम देवकर. खरं तर ते नात्यात बघायला गेलं तर माझे सासरे आहेत. पण तुम्हाला सांगताना फक्त मी आज सासरे सांगतोय, पण कधी असं जाणवलं नाही की ते माझे सासरे आहेत. नेहमी एक मित्र म्हणून, जवळचे मित्र म्हणून नेहमी विचारपूस, नेहमी एक गप्पा गोष्टी, पोलीस खात्यातील गोष्टी. आणि पोलीस खातं काय आहे हे मी जवळून पाहिलेलं आहे. कारण माझे बरेचसे जीवाभावाचे मित्र या खात्यामध्ये आहेत. त्यातलाच एक मित्र आज गणेश पिसाळ पोलीस निरीक्षक इथं हजर आहेत. या सगळ्या व्याप चालू असताना आम्ही त्यांना पाहुणे म्हणायचो, देवकर पाहुणे. त्यांच्याकडं बघितल्यानंतर डिपार्टमेंटमधील काही माणसांनी सांगितलं की बाबा पोलीस खातं खूप त्रासाचं आहे हे, किंवा व्याप खूप आहे. पण त्यांना भेटल्यानंतर असं कधी त्यांनी जाणवून दिलं नाही किंवा कधीच असं जाणवलं नाही की ते खूप टेन्शनमध्ये आहेत, व्यापामध्ये आहेत. म्हणजे डिपार्टमेंटचा जो काय असेल ते डिपार्टमेंटमध्ये ठेवून पाहुणे मंडळींच्यामध्ये आल्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही एकत्र यायचो, एकत्र येत असतो, बऱ्याच वेळा ट्रिप काढत असतो, फिरत असतो. पण त्यांनी कधीच असं जाणून दिलं नाही की ते एक वेगळ्या टेन्शनमध्ये आहेत, वेगळ्या वातावरणामध्ये असतात. खरं तर हे सगळं जाणवत असताना जे आता अँकरिंग करत होते त्यांनीसुद्धा सांगितलं की हे सगळं व्याप, हा सगळा ताण हा दूर करण्यामागं त्यांच्यामागं जी काही शक्ती होती ती शक्ती म्हणजे त्यांचं सर्व परिवार. त्यांच्या पत्नी असतील, ज्या की माझ्या मावशी आहेत, त्यानंतर त्यांची मुलं आहेत. खरं तर
बऱ्याच वेळा म्हटलं जातं की त्या सर्व करताना, कारण नोकरी करत असताना किती त्रास आहे, कोणत्या गोष्टी कराव्या लागतात, त्या सर्वच गोष्टी घरी माहीत नसतात. पण देवकर साहेबांनी त्या गोष्टीचा कधी म्हणजे किंचितही त्यांच्या चेहऱ्यावर कधी जाणून दिलं नाही की ते कुठल्या टेन्शनमध्ये आहेत, त्रासामध्ये आहेत. आणि बऱ्याच वेळा कुठल्या फॅमिली फंक्शनला एकत्र आल्यानंतर आता आमच्या इथं मामा आहेत, सगळ्या मावशी आहेत, की देवकर पाहुणे आल्याशिवाय तो कार्यक्रम कुठलाही पार पडत नव्हता. म्हणजे देवकर फॅमिली कधी येते आणि त्यानुसार सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन व्हायचं. आणि देवकर फॅमिली आल्यानंतरच काम म्हणजे कुठलाही जे काही गोष्ट होणार आहे ती पूर्णत्वास जायची. त्यामुळं देवकर साहेबांनी आम्हाला गेले 8-10 दिवस सांगितलं होतं की तुम्ही आलं पाहिजे. खरं तर त्यांचा इतका फॉलोअप होता सगळ्यांसाठी की आलंच पाहिजे. आणि त्या सर्वांची जाण राखून मला वाटतं आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सर्व पाहुणे, त्यांचे मित्र, आप्तेष्ट सर्व इथं आलेले आहेत. खरं तर हा त्यांच्याप्रती असणारं प्रेम आहे. आणि जवळपास त्यांची 35 वर्ष 2 महिने एवढी सेवा झालेली आहे. पोलीस खात्यामध्ये पूर्ण सेवा करणं आणि एक उत्कृष्टरित्या एक कलंकनिष्ठ म्हणून एक शब्द इथं लिहिलेला आहे. अशी सेवा करणं हे खूप अवघड गोष्ट आहे. त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. तर सगळ्यांना, अजून बऱ्याच पाहुणे मंडळींना, त्यांच्या मित्रांना बोलायचं आहे. मी जास्त वेळ न घेता पूर्ण देवकर परिवाराला व देवकर साहेबांना सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य आरोग्यदायी लाभो व त्यांचे पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना ज्या काही गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत त्या करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. इथं थांबतो. धन्यवाद. यानंतर निकम परिवाराच्या वतीनं साहेबांच्या मेहुण्यांचे मुलगे यांच्या वतीनं मनोगत व्यक्त केले. मी शाहूराजजी निकम पाहुणे आपणाशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात. सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले API आमच्या पवईचे मानेसाहेब, PSI आवाडसाहेब, सन्माननीय फडतरे साहेब, सन्माननीय गंधट साहेब, सन्माननीय राऊत साहेब, आदरणीय श्रीमती खरात मॅडम, श्रीमती सातदिवे मॅडम, त्याचबरोबर श्रीमती जाधव मॅडम, आदरणीय मोरे साहेब, आपल्या सर्वांचं आमच्या देवकर कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत. सन्माननीय मानेसाहेब, या कार्यक्रमानिमित्तानं आपण वेळात वेळ काढून उपस्थित आला त्याबद्दल आपलं देवकर परिवाराच्या वतीनं सन्मान होत आहे. PSI आवाडसाहेब, आपणासही विनंती आहे, आपल्याला देखील सन्मानित केले जात आहे. हॅलो. आदरणीय देवकर साहेबांचे सहकारी, पवई पोलीस स्टेशनचे त्यांचे सर्व सहकारी, यामध्ये ज्यांचा सन्मान झाला ते मानेसाहेब, ज्यांचा सन्मान होतोय ते PSI आवाडसाहेब. आदरणीय फडतरे साहेब, आपल्याला देखील सन्मानित केलं जात आहे. PSI गंधट साहेब, आदरणीय राऊत साहेब, आपणासही विनंती, आपला सन्मान होतोय. पहा प्रेम, पहा आदर्श, पहा नम्रता, याला म्हणतात सेवेची पावती. वाजवणारे टाळे अशा लोकांसाठी वाजवत नाही आपण. टाळ्या न वाजवणारी माणसं अजिबात आवडत नाहीत कार्यक्रमात आम्हाला. तुम्हाला तेवढंच काम आहे ना. हे प्रेम असतं, एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं असतं, म्हणून ते मन भरून येतं. आदरणीय राऊतसाहेब, आपले मनापासून धन्यवाद. यानंतर साहेबांच्या सुनबाई सोनल मॅडमना विनंती करतो की आपण खरात मॅडमना सन्मानित करायचं आहे. देवकर साहेबांच्या सुनबाई सोनल मॅडम, माझ्या सासऱ्याचा स्टाफ आहे, हा अभिमान सोनल मॅडमना निश्चित असावा. हां, मी का सांगतोय तुमच्या लक्षात येते का? धन्यवाद खरात मॅडम. यानंतर सातदिवे मॅडम, आपणासही विनंती आहे. सातदिवे मॅडमना आपण सन्मानित करायचं आहे.
आपल्याबरोबरचा माणूस रिटायर होताना आपल्याबरोबर काम करणाऱ्या माणसाच्या जर डोळ्यात पाणी आलं ना, खरं आयुष्याचं कल्याण त्या दिवसाला लाभतं. आणि म्हणून काम करताना मगाशी पानसरे सरांनी उल्लेख केला, ह्या हृदयातल्या भावना असतात. आणि म्हणून आमच्या खरात मॅडमच्या डोळ्याला त्यांनी बांध फोडला आणि भावनिक होऊन डोळ्यात पाणी आलं. ही सेवेची पावती आहे. साध्य मॅडम नंतर जाधव मॅडम आपला देखील सन्मान होतोय. मी मगाशीच उल्लेख केला, रिटायर होताना आपण ज्यांच्यावर काम केलं त्यांच्या डोळ्यात पाणी आले की समजायचं आपली नोकरी चांगली झाली. पण ही एकदा उद्या रिटायर होणारी एकदाची बॅच जाणारे असं कोण म्हणत असेल तर ती नोकरी खऱ्याच अर्थानं आपण केली नाही असं वाटतं. मात्र आमच्या सुनील साहेबांनी केलेली नोकरी ही बरोबरच्या लोकांच्यात येणारं पाणी सांगतंय की लोकांना किती लोकाभिमुख सहकार्य मिळालं असेल. जाधव मॅडम नंतर मोरे साहेबांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. कार्यक्रम फार कमी प्रमाणात भावनिक होतो, पण आजचा कार्यक्रम हा त्यातला परमोच्च बिंदू आहे. याचा वेगळा अभिमान या कार्यक्रमावर निश्चित आहे. PSI चासकर साहेब आपल्याला देखील आमच्या देवकर कुटुंबियांच्या वतीने सन्मान केलंय. आपल्यास विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. PSI चासकर साहेब त्यांचा घ्या, आधी हरकत नाही. आता करा साहेबांचा सन्मान. खरंच मॅडम आता फोटो घ्या ना. हां, यानंतर नातेवाईकांच्या माध्यमातून भावना व्यक्त करतायत शाहूराज निकम पाहुणे. आपल्या भावना व्यक्त करतायत निकम परिवाराचे पाहुण्यांचे प्रतिनिधी शाहूराज निकम. आज आपण इथे देवकर काका आमचे सुनील शांताराम देवकर त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. त्यासाठी मी सातारा फॅमिली जी आहे आमची त्यांच्याकडून मी बोलणार आहे. तर त्यांच्यासोबतबद्दल मला 4 गोष्टी बोलण्याच्या आधी मला काही गोष्टी सांगायच्या त्यांच्याबद्दल. त्यामधली फर्स्ट आहे ते खूप फॅमिली मॅन आहेत. त्यांनी ॲक्च्युली स्वतःचीच लाईफ नाही केलेली, म्हणजे त्यांनी स्वतःची तर लाईफ केलेलीच आहे, त्याच्यासोबत त्यांच्या मुलाची आणि मुलीची जे आज ते करतायत, म्हणजे की त्यांचा मुलगा एमिरेट्समध्ये जॉब करतो, त्याच्यामध्ये पण त्यांची खूप मोठी साथ आहे त्याच्यासाठी. सेकंडली सुप्रिया दिदी जी IT मध्ये जॉब करते, त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप मोठी त्यांची पण कारकीर्द आहे. म्हणजे त्यांनी नॉट जस्ट फॉर हिम, फॉर हिज फॅमिली ऑल्सो त्यांनी खूप काही केलेलं आहे. आणि आपल्याला वाटतं की याच्यामध्ये फक्त ग्लॅमर दिसून येतो आपल्याला, की पोलीस आहेत तर खूप पैसे असतील, खूप म्हणजे मजा असेल, पर्क्स असतील, बट इट्स नॉट इझी. म्हणजे ज्या दिवशी दिवाळी असते तेव्हा सर्वजण आपल्या घरी जेव्हा दिवाळी करतात, गणपती करतात, तेव्हा ते ही इज ऑन ड्युटी, म्हणजे त्यांना फॅमिलीसाठी टाईम देता येत नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. अजून आमची आत्या प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, हे ॲक्च्युली खरं आहे. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये खूप अप्स अँड डाऊन आले, म्हणजे की त्यांचे खूप म्हणजे मेडिकल असतील, खूप सारे इश्यूज, म्हणजे की ते फायनान्शियली ज्या आत्ता लेवलला आहेत त्या कंटिन्युअसली फ्रॉम दी स्टार्ट नव्हते. ते बाय द टाईम तिथे पोचले आणि त्या सर्व त्यांच्या प्रवासामध्ये ती त्यांच्यासोबत खंबीर साथ होती. जसं की त्यांनी मगाशी मेन्शन केलं, त्याच्याबद्दल मला नाही माहिती, 93मध्ये कुठला बॉम्बस्फोट झालेला तेव्हा ते ड्युटीवरती जायचे आणि त्यांचे न्यूली मॅरिड होते ते त्याच्यामध्ये पण. आणि खूप सारे त्यांच्या लाईफमध्ये जे अप्स अँड डाऊन्स आले, म्हणजे की त्यांच्यावरती मेडिकल असेल किंवा बऱ्याचशा संकटं आली, त्याच्यामध्ये आत्यांनी खंबीरपणे त्यांना साथ दिली.
आणखी खूप सारे गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर, बट सगळ्यांचा मी जास्त वेळ नाही घेणार. आणि आमच्या सातारा फॅमिलीकडून मी त्यांना पुढील आयुष्यासाठी आणि त्यांच्या ह्याच्यासाठी रिटायरमेंटसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मी आमच्या सगळ्यांना सातारच्या यांना स्टेजवर बोलवतो की आमच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या. नाही सत्कार नाही, फक्त त्यांना हे करायचं. उच्च शिक्षित आमचा शाहूराज त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा भावना व्यक्त केल्या. वेळेचं महत्त्व, नोकरीतलं महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. आमच्या शाहूराज निकम पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद. आणि म्हणून निकम पाहुण्यांच्या वतीनं कोणतरी बोललं तर आमच्या ताईच्या नात्यातल्या माणसांनी पण बोलावं अशी भावना मनामध्ये ठेवून साहेबांची मिहुणी आणि वहिनींची बहीण या ठिकाणी आपली मनातली भावना व्यक्त करण्यासाठी येते. आमच्या आदरणीय अंजनाताई फाळके दाजींना विनंती करतोय की आपण आपल्या मनातल्या भावना या ठिकाणी दाजी आणि ताईच्याबद्दल व्यक्त कराव्यात. मी अंजना सुनील फाळके, आमचे दाजी, लाडके दाजी सगळ्यांचे. आजचा हा सोहळा आपल्या सर्वांसाठी खूप भावूक आणि खूप आनंदाचा आहे. एक अतिशय कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सुनील देवकर 35 वर्षानंतर प्रदीर्घ यशस्वी सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. आज खूप आनंदाचा क्षण आहे आपल्यासाठी, निकम परिवारासाठी, देवकर परिवारासाठी, फाळके परिवारांसाठी, गायकवाड परिवारांसाठी, जाधव परिवारासाठी, सगळ्यांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. आज यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी माझी बहीण रंजना सुनील देवकर यांनी तर खूपच त्याग केलेला आहे. कारण पोलिसांचं आयुष्य खूपच तडजोडीचं असतं, घराला वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळं मी केव्हाही तिला फोन केला, दाजी कुठे आहेत, तर ती नेहमी म्हणायची बंदोबस्ताला गेलेत बंदोबस्ताला गेलेत. पण आता यापुढे ते सेवानिवृत्त झाल्यानंतर हा सगळा वेळ त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या बायकोसाठी द्यावा हीच मनापासून इच्छा आहे. आणि आज आमचे दाजी जरी निवृत्त होत असेल तरीसुद्धा आमच्या मनातील त्यांच्याबद्दलचा आदर कधीही निवृत्त होणार नाही. मी संपूर्ण निकम परिवार, फाळके परिवार, गायकवाड परिवार यांच्या वतीने त्यांचे पुढील आयुष्य निरोगी, सुखी आणि आनंदाचे जावे ही शुभेच्छा देते. तुमची उरलेली सर्व इच्छा, सर्व स्वप्ने, तुमचे छंद या पुढील काळात आनंदाने पूर्ण करता यावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आल्या आल्या असं म्हणाल्या, हे आमचे दाजी. तुम्ही मेवणे आहेत ते सांगितलं की आम्ही. आणि म्हणून त्याच्या बोलण्यामध्ये एक पद्धतीची आपुलकी होती आणि लाडकं नातं या बोलण्यातून व्यक्तलं आमच्या अंजलीताईंनी. असं म्हटलं जातं की सेवेत असताना पगार फुल मिळतो आणि वेळ अर्धा मिळतो, आणि रिटायर झाल्यानंतर पगार अर्धा होतो आणि वेळ फुल होतो. साहेबांच्या बाबतीत आमच्या वेगळा आहे विचार, या अर्थानं स्वभाव त्यांचा अतिशय समयसूचक तिकडं असल्यामुळं कोणालाही कधी त्रास न दिलेला माणूस, अशा माणसाचं रिटायरमेंटनंतर कोणीही रागराग करत नाही. आता बरीच आम्ही रिटायर झालेली माणसं, त्यांची बायको अशी म्हणते, तुम्ही तसं म्हणणार नाही, कामा होतं तेच बरं होतं.
पण आमच्या दादांच्या बाबतीत हा अपवाद निश्चित ठरेल. फाळकेताई, तुम्ही जे जे या ठिकाणी सांगितलं ते पांडुरंगाला मी प्रार्थना करतो त्यांचं ते पूर्ण व्हावं. एकदा जोरदार टाळ्या फाळकेताई तुमच्यासाठी या ठिकाणी. आणि म्हणून आमच्याबरोबर काम करायला संधी मिळाली. पोलीस खात्यातील सगळ्यात महत्त्वाची कर्तव्य ड्युटी असणारी वाहन चालकाची, हे काम करत असताना आम्ही एकत्र काम केलं. आणि म्हणून मगाशी मी सत्कार करत असताना आमचे गणेशजी राऊत त्यांच्या डोळ्यांना भावना आवरल्या नाहीत, गळ्यात पडून त्या ठिकाणी दादांच्या ते रडले. आणि त्याच पद्धतीचं नातं असणारे आमचे दुसरे गंधड साहेब, यांनाही राहावं ना आता. ते म्हणते मलाही थोडं बोलू द्या, काय व्हायचं ते हो द्या, किती वेळ हो द्या, हा दिवस पुन्हा नाही, तुम्ही बोलूनच दाखवा. तुमच्या मनातल्या भावना मोकळ्या करण्यासाठी विनंती करतो. पोलीस हवालदार आदरणीय रामजी गंधड साहेब, आपणास विनंती करतो की आपण आपल्या मित्राबद्दलच्या सेवापूर्तीच्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. आदरणीय गंधड साहेब. आज या ठिकाणी आमचे वरिष्ठ आदरणीय सुनील देवकर साहेब हे नुसतं आमचे वरिष्ठ नाही तर माझ्या वडिलांसारखे आहे. मी पवई पोलीस स्टेशनला आम्ही 5 वर्ष एकत्र काम केलेलं आहे. 5 वर्ष. त्या 5 वर्षामध्ये मी माझी 22 वर्ष सर्व्हिस केली. 22 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जेवढी नोकरी केली त्या नोकरीपैकी 5 वर्ष साहेबांबरोबर नोकरी केली. तो आदर, ती आपुलकी आणि एकमेकांना समजून सांगणे आणि समजून घेणे ही त्यांची खासियत. आणि कोणत्याही कामाला कधीही नाही बोलणार नाही, ही साहेबांची आमच्या खासियत. साहेबांनी आम्हाला आपल्या सर्व्हिसच्या बाबतीत काम कसे करायचे, काय करायचे, तसेच ते करताना कशी काळजी घ्यायची, हे सर्वात प्रथम ते आम्हाला शिकवले त्यांनी. म्हणून आम्ही आज काम करताना 5 वर्ष सर्वांनी, आमचे राऊत साहेब, आमच्या सर्व स्टाफ, 5 वर्ष आम्ही सर्वांनी एकाच शिफ्टला, असे आम्ही शिफ्ट पण कधी चेंज नाही केली. आमचे साहेब असताना आम्ही साहेबांनी पण आमची शिफ्ट कधी चेंज नाही केली. आम्ही एकत्रच काम करणार हे साहेब आम्हाला कधी पण ठणकावून सांगत होते. असे आमचे देवकर साहेब, त्यांना मध्ये अचानक ते आजारी पण होते, त्यातून ते सावरले. त्यांनी त्यांची ती सेवा, त्यांचे जावई पण आजारी होते, त्यांची ती धडपड, एवढं सर्व असताना आपल्या कामातून वेळ काढून सर्वांना जपणे ही सर्वात त्यांची मोठी खासियत. आणि ते कधीच कोणाला नाही म्हणत नव्हते. कधी कोणीही काम सांगा त्यांना, त्या कामाला कधीही त्यांनी नाही बोललेले नाही. असे आमचे देवकर साहेब, आज त्यांनी 35 वर्ष 2 महिने आज सेवा केलेली आहे, निष्कलंक सेवा केलेली आहे. चालक म्हणून काम करताना डोळ्यात तेल घालून त्यांना काम करावं लागत होतं. आम्ही बी त्यांच्याबरोबर काम केलेले आहे. आज शेवटचा दिवस असताना बी आदल्या दिवशी पण त्यांनी कधी आमचं एवढं वय, त्यांचं वय असताना 58 वर्ष, ते कधीच कोणत्या कामाला नाही. संध्याकाळी 8 वाजे पण त्यांनी आमच्याबरोबर काम केलेले आहे. हे असे आमचे साहेब. कामाप्रती त्यांची किती प्रेम हे त्यातून, तसेच त्यांची फॅमिली सर्व काही व्यवस्थित आहे. त्या आदरणीय वहिनी साहेब, त्यांनी पण आम्हाला जी माया दिलेली आहे, कधी पण व्यवस्थित बोलणं, त्यांचं सगळ्यांना सांभाळून घेणं, सर्व हे करत असताना देवकर साहेबांबरोबर किती बोलल एवढं कमीच आहे. सर्व नातेवाईक, सर्व मित्रमंडळी हे एवढे सर्व आले, हेच त्यांचं भरभरून प्रेम आहे. सर्व गावाकडून, सर्व मुंबईमधून सर्व मित्रपरिवार आले. सर्व आमच्या पवई पोलीस ठाण्यातर्फे सर्वांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. तसं आमचा स्टाफ पण आलेला आहे सर्व. तरी देवकर साहेबांनी पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धाचं, भरभराटीचं जावं. तसेच त्यांनी आज समाजाची जी पोलीस खात्याची जी सेवा केलेली आहे, तसेच आपला वेळ थोडा घरासाठी देऊ, अशी साहेबांना कळकळीची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या सहकार्याच्या सेवापूर्ती होती भावना मनामध्ये घेऊन आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय सातपुते साहेब, आदरणीय कुमावत साहेब आणि इलकर साहेब, आपणास विनंती आहे की आपला या ठिकाणी आमच्या देवकर परिवाराच्या वतीने सन्मान होतो तो स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर याचे आदरणीय सानप साहेब, आपणासही विनंती आहे की आपला सन्मान आदरणीय सुनील साहेबांच्या परिवाराच्या वतीने होतोय. आदरणीय महानगरपालिकेचे नगरसेवक
आदरणीय मांडेकर साहेब, सन्माननीय नगरसेवक मांडेकर साहेब या ठिकाणी सन्मान करतायत. अभिमान असतो आपल्या वार्डामधल्या माणसांचा आणि सहकाऱ्यांचा. साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या सगळ्याच परिवाराच्या वतीने सन्मान होतोय. आपला देखील सन्मान होतोय. सुनील साहेब, कोणते पाहुणे बुके द्या ना तो. येस, हां. नगरसेवक साहेबांना सन्मानित केलं जातंय. मी सांगतोय तुम्हाला सन्मानित केलं जातंय. या ठिकाणी आदरणीय सानप साहेब आवर्जून उपस्थित आहेत. सानप साहेब, आपला तुमचा सन्मान पहिला घ्या. याला केलेलं आहे आदरणीय श्रीकांतजी इलकर साहेब, आपणास विनंती आहे की आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आदरणीय कुमावत साहेब सातपुते साहेब, आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय अजय दादा, आपण कृपया माईकशी संपर्क साधा. अजय दादा, नाही, घरातलीच माणसं आहेत, घरातल्यांनीच भिंती दाबून धरायच्या असतात साहेब, त्यामुळे छताला हात लागत नाही. देवकर परिवाराच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूप आपल्या मनोगताच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतोय आमचा प्रमोद दादा. राज्य सेवापूर्तीला आपण साहेब आवर्जून उपस्थित. सातपुते साहेब, आपलं मनापासून स्वागत आहे. वेळात वेळ काढला त्याबद्दल मनापासून देवकर परिवाराच्या वतीने आभार. साहेबांचे जावईच आहेत, नोकरीतले, समाजातले, नात्यातले. क्या बात आहे. त्यांना जावई म्हणले, लेक कशी चिकटली पाहायला इकडे. मनापासून धन्यवाद. यानंतर आपल्या भावना व्यक्त करतो आमचा प्रमोद दादा. नमस्कार. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी प्रमोद देवकर, सुनील शांताराम देवकर यांचा चुलत भाऊ. मी सुद्धा पोलीस खात्यात काही वर्षे सेवा केली. तदनंतर मी इन्शुरन्सच्या धंद्यामध्ये पदार्पण केलं आणि व्हॉलंटरी घेऊन इन्शुरन्सचा धंदा करत आहे. तर सुनील दादाबद्दल बोलायचं झालं तर आज त्याची 35 वर्ष 2 महिने इतकी निष्कलंकित सेवा झालेली आहे. पोलीस खात्यामध्ये निष्कलंकित सेवा एवढी वर्ष होणं हे एक मोठं अचिव्हमेंटच आहे. तर मी सर्वप्रथम सुनील आणि त्याच्या परिवाराचं ह्या त्याच्या अचिव्हमेंटबद्दल स्वागत करत आहे आणि अभिनंदनसुद्धा करत आहे. सुनील दादा यांचा रिटायरमेंटनंतरचं नवीन आयुष्य हे आरोग्यदायी, त्याचप्रमाणे शांततामय व सुखमय जावो अशी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. सर्वांना फार काही बोर करणार नाही. मला माहिती आहे सर्वांना भुका लागल्या असतील आणि त्यामुळे मी थोडक्यात माझं बोलणं संपवतो. तत्पूर्वी सुनील दादाचा एक विशेष स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी परिवारातील सर्व मेंबर्सना, सभासदांना एक घट्ट धरून ठेवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सख्खे भाऊ असोत, चुलत भाऊ असोत, त्यांचा परिवार असो, सर्वांना एकत्र घेऊन एक संघ ठेवण्यामध्ये सुनील दादाचा फार मोठा सहभाग आहे आणि त्याच्या या स्वभावामुळेच आज इथे सर्वजण त्याच्या एका फोनवरती उपस्थित राहिलेले आहेत. यास्तव सर्व परिवारांचा, विशेष करून देवकर कुटुंबियाचा एक ग्रुप फोटो आपण काढूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यांचे मित्रमंडळी त्यांच्या स्वागतासाठी आतुर आहेत. तर ते थोडक्यात ओळखल्यानंतर आपल्या सर्वांचा एक देवकर कुटुंबियाचा, जे म्हणजे भावकीतले आहेत अशांचा एक
ग्रुप फोटो घेऊया, म्हणजे एक विस्मरणीय आपल्यासाठी एक छायाचित्र होऊन जाईल. तरी मी माझे 2 शब्द संपवतो आहे आणि सुनील दादाला सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा, विशेष करून देवकर कुटुंब व सर्व भावंडांच्या वतीने पुन्हा एकदा पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. पुढचं आयुष्य हे आरोग्यदायी व सुखसमृद्धीचं जावं ही सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल, LIC मध्ये सेवा करत असताना काय भावना असतात पहा. किती वेळा आरोग्याबद्दल बोलला हा माणूस. म्हणून आमच्या प्रमोद दादासाठी का जोरदार टाळ्या वाजवून मनापासून कौतुक करूया. हे सगळं होत असताना चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे. प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे. सपनों को फिर भी तुम यूं ही सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर. हम लौट आएंगे तुम यूं ही
बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। Slowly, slowly, slowly. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I
could be happy and contented. I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. I was afraid that maybe you thought you were above me, that I was only fooling myself to think you'd love me. But then tonight you said you couldn't live without me, that round about me you wanted to stay. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me.
भूल न पाओगे तुम ना हम भूल पाएंगे, भूल न पाओगे तुम ना हम भूल पाएंगे। जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे, जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे। ना भूल पाओगे ना हम भूल पाएंगे, याद आएंगे वो सब याद आएंगे। जब हम छोटे थे ये दिल छोटा था, बने आपके जैसा ये दिल सोचा था। जब हम छोटे थे ये दिल छोटा था, बने आपके जैसा ये दिल सोचा था। सपनों में जो पंख लगे उड़कर दिखलाएंगे, जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे। ना भूल पाओगे ना हम भूल पाएंगे, याद आएंगे वो सब याद आएंगे। यही चाहेंगे हम, बन जाओ काबिल जश्न मनाएंगे हम। छू लो हर मंजिल यही चाहेंगे हम, बन जाओ काबिल जश्न मनाएंगे हम। पड़े जरूरत हमसे कहना तारे तोड़ लेंगे, जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे। ना भूल पाओगे ना हम भूल पाएंगे, याद आएंगे वो सब याद आएंगे।
जो दिन है गुजारे साथ साथ